श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेपर्यंत आपण पोहोचलो आहोत. या 11 वर्षांच्या कार्यकाळात भारतानं वेगानं प्रगती करत असलेला देश म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे. या काळातील अंतराळ क्षेत्राच्या प्रगतीचाही भारताच्या या यशात मोठा वाटा आहे. त्याविषयीच आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, केरळमधील थुंबा या एका शांत मच्छीमार गावातील चर्चच्या अंगणातून साऊंडिंग रॉकेटच्या प्रक्षेपणानं भारताच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात झाली होती. त्या काळात अगदी मर्यादित साधनांच्या उपयोगानेच ताऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न भारतानं जोपासलं होतं. आता केंद्रातील विद्यमान परिवर्तनकारी शासनाच्या गेल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात अंतराळ क्षेत्रातल्या आपल्या प्रगतीमुळे आज या स्वप्नानं राष्ट्रीय अभियानाच्या स्वरूपात मोठा आकार घेतल्याचं आपल्याला दिसत आहे. या 11 वर्षांच्या दरम्यान भारताच्या अंतराळ क्षेत्रानं मंगळयान मोहीम, चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत नोंदवलेला विक्रम, तसंच एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करण्याची कामगिरी अशा भारताच्या असंख्य मोहिमांनी जगाला अचंबित केलं आहे. गेल्या 11 वर्षातील भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या या अभिमानास्पद कामगिरीचा मागोवा घेत आहेत नासाच्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रशिक्षक आणि अंतराळ क्षेत्राच्या अभ्यासक लीना बोकील. गेल्या 11 वर्षांमध्ये इस्रोने अनेक मोठ्या मोहिमा राबवल्या. मंगलयान हे मार्सच्या ऑर्बिटमध्ये मंगळचा अभ्यास करण्यासाठी पाठवला होता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पहिल्याच झटक्यात आपल्याला यश मिळालं होतं. हा एक विश्व विक्रमच होता, कारण नासा रशियाच्या नंतर आपल्यालाच यश मिळालं आणि कमी बजेटमध्ये आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे केलं होतं. त्यानंतर आपले भारतीय सॅटेलाइट आणि नासा, अमेरिकेचे खाजगी, युरोपियन स्पेस एजन्सीचे, सिंगापोर, जपान, UAE असे अनेक देशांचे एकूण 104 उपग्रह आपण अंतराळात पहिल्या अटेम्प्टमध्ये पाठवला होता आणि अँट्रिक्स म्हणजे इस्रोच्या एका डिपार्टमेंटला जे कमर्शियल पार्ट बघतात तर खूप मोठं यश मिळालं आणि मोठा प्रॉफिट पण झाला होता. मग त्यानंतर ॲस्ट्रोसॅट आणि कलामसॅट हा एक खाजगी म्हणजे स्पेस किड्स इंडियाच्या स्टुडंट्सने पाठवलेलं एक उपग्रह पण होता. रिसॅट म्हणजे रेडार इमेजिंग सॅटेलाइट, DRDOचे काही महत्वाचे संरक्षणासाठी पाठवलेले असे उपग्रह होते आणि सर्वात मोठं यश म्हणजे चांद्रयान-3 विक्रम लँडर हा आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सोडला होता आणि अलगदपणे हे यान उतरलं होतं. विक्रम लँडरचं यश मिळाल्यानंतर आणि मग प्रज्ञान रोवर आला, खाली उतरला आणि अनेक प्रयोग केले चंद्रावर आणि हे पण एक विश्व विक्रमच होतं, कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये खरं तर ऑर्बिटर चांद्रयान-2 चा वापरला होता आणि चांद्रयान-3 ला हे असं यश मिळाल्यानंतर नासा आणि इतर युरोपियन कंट्रीज किंवा युरोपियन स्पेस एजन्सीला पण याचा फायदा झाला आणि आपण सध्या काही वर्षांमध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे. म्हणजे इतर स्पेस एजन्सीज बरोबर आपण काम करतो आणि कोलॅबोरेशन मध्ये काम केल्यामुळे विन विन असं असतं. आणि आता नासाच्या आर्टेमिस मिशन मधून जेव्हा मानवी मोहीम होणार आहे त्यावेळेला नासा आपल्याकडून चांद्रयानच्या 3ऱ्या मोहिमेचा डेटा वापरूनच त्यांची पुढची मोहीम करणार आहेत. त्यामुळे हे खूप मोठं यश होतं आणि भारताला किंवा इस्रोला अतिशय मोठा मान मिळाला आणि इतर देश सुद्धा आपल्याकडे आपल्याच रॉकेट मधून PSLV किंवा GSLV मधून त्यांचे उपग्रह पाठवण्यासाठी आता इंटरेस्टेड आहेत. 23 ऑगस्ट 2023 ला इस्रोने आदित्य L1 मिशन पाठवली होती. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही एक दुर्बीणच आहे. L1 पॉइंटला हे उपग्रह पोचल्यानंतर त्यामधली दुर्बीण कार्य करायला लागली आणि त्यासोबत काही त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्यांनी सूर्याचं वेदर आणि सूर्याचा भपका, सूर्याचे वादळ वगैरे असा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला आहे. आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे. गगनयान-1 अनमॅन्ड आणि गगनयान-2 मधून अंतराळवीर जातील, तर ते जाण्यापूर्वी आपल्याला सेफ्टीसाठी आणि सूर्याचा अभ्यास हा पूर्णपणे करून मगच आपण अंतराळवीर स्पेसमध्ये पाठवणार आहोत. हे एक आपलं स्वतःचं इंडिजिनस स्पेस स्टेशन किंवा अंतरिक्ष स्थानक आहे. त्यानंतर चांद्रयान-4 आणि मंगलयान-2 आणि शुक्रयान
असे काही मोहीम पण पाईपलाईनमध्ये आहेत. श्रोते हो, भारताच्या अंतराळ क्षेत्रानं केलेली ही प्रगती रॉकेट्स आणि उपग्रहांपुरती मर्यादित नाही. टेलिमेडिसिनसाठी उपग्रह डेटाचा होणारा उपयोग असो, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपग्रहांची होणारी मदत असो, की दिशा मार्गदर्शनाची प्रगत जीपीएस सुविधा, अंतराळ क्षेत्रातल्या या प्रगतीचे लाभ आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. याचविषयी अधिक सांगतायत इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ आणि अंतराळ क्षेत्राचे अभ्यासक प्राध्यापक अनंत पत्की. दळणवळण क्षेत्रामध्ये उपग्रहामुळे अत्यंत क्रांती झालेली आहे. आता सध्याच्या याच्याप्रमाणे आपलं बरंच जे डोमेस्टिक कम्युनिकेशन आहे ते उपग्रहामार्फत चालतं आणि आपलं जे आंतरदेशीय कम्युनिकेशन आहे तेही उपग्रहामार्फत बऱ्याच उपग्रहाचा त्याचा उपयोग केला जातो. याशिवाय महत्वाचं म्हणजे आपल्या दुर्गम भागामध्ये बरीच ग्राउंड स्टेशन उभारून तो भाग आता आपल्या देशाला सहजपणे दळणवळण करणं शक्य झालेलं आहे. तसंच आपल्याकडे बरीच आयलंड्स आहेत आणि त्या आयलंड्स वरून कम्युनिकेशन पूर्वी जर असं डिफिकल्ट होतं ते आता उपग्रहामार्फत अत्यंत सोपं झालं. या उपग्रहामुळे टीव्ही चॅनल्स आपल्याला खूप उपलब्ध झाले आहेत आणि आपण हे जे टीव्हीचे कम्युनिकेशन बघतो, जे एज्युकेशन साठी असतील किंवा करमणुकीचे असतील ते सुद्धा या उपग्रहामार्फत सुरू झालेले आहे. आणि आता सरकारी योजनेच्या दृष्टीने बघितलं तर हा सगळा डेटा प्रशासनाला तिथे मोबाईल कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करून कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा त्या प्रशासनामध्ये हा सगळा डेटा एकमेकांना शेअर करणं हे आता सहज शक्य झालेलं आहे. आता दुसरा उपयोग उपग्रहाचा म्हणजे हवामान शास्त्रासाठी होतो. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सॅटेलाइट्स आहेत. तर एक प्रकारचं सॅटेलाइट तो त्याच्यामध्ये नुसती छायाचित्र घेऊन ती हवामान विभागाकडे पाठवली जातात. आता प्रत्येक 1.5 किलोमीटरला एक डेटा पॉइंट आपल्या सॅटेलाइट उपग्रहामार्फत तयार होतो आणि त्यातून तिथले टेम्परेचर, हवेचं स्पीड, दिशा हा सगळा डेटा प्रत्येक ठिकाणचा कलेक्ट करून जवळजवळ 1 लाखभर जे डेटा पॉइंट्स आहेत तो डेटा दर अर्ध्या तासाने तो हवामान खात्याकडे पाठवला जातो. त्यामुळे त्यांना अचूक अंदाज करणं शक्य झालेलं आहे. आणि आता त्याचा दुसरा भाग असा असतो की ओशन सॅट म्हणून एक सॅटेलाइट वेगळं तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सी सरफेसचं जे डेटा पॉइंट्स आहेत ते पण त्याच्यामधून येतात. आणि तिसरा उपयोग त्याचा असा असतो की हा डेटा त्या एअरपोर्टला विमान उड्डाणासाठी आवश्यक असतो आणि प्रत्येक एअरपोर्टवर एक स्टेशन असतं हवामान खात्याचं आणि तिथे तो डेटा उपग्रहामार्फत सोडला जातो आणि त्याचा अत्यंत उपयुक्त असा हा भाग आहे. शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने बघायला झालं तर हा इस्रोचा सगळ्यात पहिला प्रोग्राम होता की इस्रोचे मेन सॅटेलाइट सुरू होण्यापूर्वी आपण एक अमेरिकन ATS सॅटेलाइट म्हणून लॉन्च केलेलं होतं आणि डॉक्टर साराभाईंनी आणून इंडियासाठी वापरलेलं होतं. त्याच्यामधून कंट्री वाईड क्लासरूम हा प्रोग्राम प्रक्षेपित केला गेला. त्याचा फायदा असा आहे की एका ठिकाणी खूप दुर्गम भागात किंवा छोट्या ठिकाणी चांगले शिक्षक अवेलेबल नसतात तर एका ठिकाणी तो प्रोग्राम तयार करून तो तिथून प्रक्षेपित करून असा संबंध देशभर प्रसारित करण्यासाठी हा एक्सपेरिमेंट अत्यंत लाभदायक ठरला. त्याच्यानंतर इस्रोने एक शिक्षण क्षेत्रासाठी एक वेगळं एज्युकेशन सॅटेलाइट म्हणून एक तयार केलेलं होतं. त्याच्यामधून ते प्रोग्राम प्रसारित होत असत आणि त्याचा आपल्या बऱ्याचशाला लाभ झालेला आहे. इस्रोचा ऍग्रिकल्चर हाच प्राईम इम्पॉर्टन्स होता आणि जी आपली छायाचित्र येतात त्याच्यामधून हा ऍग्रिकल्चर रिलेटेड डेटा पहिल्यांदा अनालिसिस केला गेला. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. एक तर जमिनीचं तुम्हाला वर्गीकरण करता येतं, कुठल्या भागात कुठल्या प्रकारची जमीन आहे, कुठली जमीन वापरात येते, कुठली जमीन वापरात येत नाही, हा एक डेटा झाला. दुसरा डेटा असतो की क्रॉप प्रिडिक्शन ज्याला आपण म्हणतो की कुठल्या प्रकारची पिके लावली गेली आणि ती कशा तऱ्हेने वाढतायत त्याचाही थोडासा अंदाज घेता येतो. आणि तिसरा प्रकार जो त्याच्यामध्ये अजून संशोधन चालू आहे म्हणजे पिकावर जर एखाद्या रोगराई किंवा कीड पडली असेल तर ते पीक तुम्हाला सॅटेलाइट मधून प्रिडिक्ट करता येतं का, त्याच्यावरही आता बरेच एक्सपेरिमेंट चाललेले आहेत आणि तसे बऱ्यापैकी त्याचं यील्ड प्रिडिक्शन चालू झालेलं आहे. आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड जो भाग असतो तो म्हणजे जे आपले जो फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा तिसरा प्रकार असतो तो म्हणजे वॉटर बॉडीज आहेत त्याचाही त्या स्टडी या सॅटेलाइट मार्फत बऱ्याच प्रमाणात केला जातो. तसा स्टडी वॉटर बॉडीचा करता येतो की जे आपल्या ज्या वॉटर बॉडीज आहेत त्याचं डिप्लेशन किती प्रमाणात होतंय, किती प्रमाणात तो एरिया कमी होतोय किंवा जास्ती होतोय आणि त्याचं इव्हॅपोरेशन रेट्स काय आहेत अशा प्रकारचा स्टडी ही सॅटेलाइटच्या मार्फत केला जातो. याच्यानंतरचं इस्रोचं एक मोठं प्रोजेक्ट होतं ते होतं सर्वे ऑफ इंडियासाठी आणि आपल्याकडे जे मॅप्स होते ते मॉडिफाय करण्यासाठी एक कार्टोसॅट नावाची सॅटेलाइट सिरीज तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये कार्टोसॅट 1, कार्टोसॅट 2, कार्टोसॅट 3 अशी एक 7-8 सॅटेलाइट त्याच्यामध्ये तयार करण्यात आली. या सॅटेलाइटचा उपयोग मेनली असा होता की आपण जी छायाचित्र घेतो त्याचं रेझोल्युशन वाढत जास्ती अॅक्युरेट पिक्चर्स तयार करणं आणि हा मेनली मॅप मेकिंगसाठी एक्सपेरिमेंट सुरू केला. आता त्याचा उपयोग आपल्या संरक्षण मंत्रालय होतं आणि महत्वाचा आता त्याचा उपयोग म्हणजे आपल्या नगर रचनेमध्ये होतं की टाउन प्लॅनिंग मध्ये जे मॅप आपण सध्या गुगलवर बघतो तशा प्रकारची किंवा त्याच्यापेक्षा अॅक्युरेट असे मॅप प्रत्येक कॉर्पोरेशनला याच्यामधून तयार करता येतील. आता हा सगळा जो उपग्रहाचे विविध उपयोग आहेत त्याचा संरक्षण विभागालाही तितकाच फायदा होतो. पहिली 25 वर्ष म्हणजे 99 सालापर्यंत संरक्षण खात्याकडे फारशी प्रोजेक्ट इस्रोची नव्हती. त्या
त्यानंतर हा उपयोग मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आता संरक्षण विभागासाठी वेगळी अशी सॅटेलाइट बनवली गेलेली आहे. त्याच्याकडून त्यांचं स्वतःचं कम्युनिकेशन नेटवर्क त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे. तसंच हे जे कार्टोसॅट होतं त्याचं जे फायनल वर्जन आमच्या सध्याचं ऑपरेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये हाय रेझोल्युशन इमेजरी मिळू शकते. तसंच आता एक नवीन सॅटेलाइट, एक रडार इमेजिंग सॅटेलाइट्स म्हणून एक सिरीज तयार झालेली आहे. त्याच्यामधून बऱ्याच अॅक्युरेट अशी डिजिटल इमेजिंग आपल्याला आपल्याच नव्हे तर पृथ्वीच्या कुठल्याही प्रदेशातलं त्याच्यामधून मिळू शकतं. त्याचा उपयोगही आता संरक्षण मंत्रालयाला बऱ्यापैकी होत आहे. श्रोतेहो, भारताच्या अंतराळ क्षेत्रातले हे सर्व परिवर्तनशील बदल म्हणजे एक प्रकारची शांतिमय क्रांतीच आहे. अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत इतक्यावरच थांबणारा नाही. म्हणूनच तर भारतानं 2040 पर्यंत मानवासह चंद्रावर उतरणं, स्वतःचं अंतराळ स्थानक स्थापित करणं या आणि अशा अनेक स्पष्ट उद्दिष्टांसह पुढच्या दशकभराच्या वाटचालीचं नियोजनही केलं आहे. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत अंतराळ क्षेत्राच्या अभ्यासक लीना बोकील. 2023 साली ISP म्हणजे इंडिया स्पेस पॉलिसी 2023 आली. याच्या अंतर्गत खासगी कंपनी आणि स्पेस स्टार्टअप्सना एनकरेज करण्याचं आता ठरवलेलं आहे. इस्रो ने फक्त R&D किंवा उच्च लेव्हलचं संशोधन आणि विकास हे कार्य सांभाळायचं आणि इतर खाजगी कंपनी म्हणजे छोट्या असतात त्या स्मॉल स्केल MSME किंवा मीडियम स्केल किंवा मोठ्या इंडस्ट्रीज त्यांचं मोठं कार्य करतील आणि सप्लायर म्हणून इस्रोसाठी करतील. मग त्याचसोबत उपग्रह आणि रॉकेट सुद्धा खाजगी कंपनीज करतील आणि इस्रो त्यांचे रेग्युलर काम करत राहतील आणि मोठ्या मोठ्या मोहीम आता येणाऱ्या काळात त्यांचं उद्देश असं आहे की त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतील. गोदरेज एरोस्पेस, टाटा एरोस्पेस, बजाज आणि सगळे मोठे L&T वगैरे कंपनी पण आता स्पेसमध्ये आहेतच. वालचंदनगर इंडस्ट्रीज असं हे सगळे मोठे इंडस्ट्रीज जे काम करत आहेत आणि इस्रोसाठी सप्लायर म्हणून कार्य करत आहेत. या पॉलिसीमुळे छोटे छोटे ते मोठे कॉम्पोनंट्स आणि एंड टू एंड रिसर्च आणि एक्झिक्युशन या सगळ्या प्रोजेक्टचं आपण भारतातच होमग्रोन टेक्नॉलॉजीमुळे करणार आहोत. तर संपूर्ण स्वदेशी बनावटीचं सगळ्या मोहीम करायच्या आता आपण असं ठरलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे व्यवसाय आणि जॉब्स आहेत. युवा पिढीला येणाऱ्या काळात या नवीन इंजिनियर्सना आणि सायंटिस्ट शास्त्रज्ञांना अनेक संधी असणार आहेत. त्यामुळे आता याचा फायदा करून घ्यावा असं आम्हाला स्पेस एज्युकेटर म्हणून वाटत राहतं. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल तर इस्रोचे 10 ते 12 सॅटेलाइट किंवा उपग्रह कायम आपल्याला रिअल टाइम सतत सातत्याने इमेजेस देत होते आणि त्यामुळे इंडियन एअरफोर्स आणि DRDO या सगळ्या एजन्सीजचं हे इंटिग्रेटेड यश होतं आणि त्यामुळे आपण मोठी कामगिरी केली. त्यासोबत नाविक किंवा आपला स्वतःचा GPS हे असल्यामुळे आपण आता इतर देशांच्या स्पेस सॅटेलाइट्स किंवा मॅप्स आणि लोकेशनसाठी GPS साठी अवलंबून नाही राहणार. त्यासोबत अनेक क्षेत्रांमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचा फायदा होत राहतो. स्पेससाठी बनवलेली संपूर्ण स्वदेशी टेक्नॉलॉजी वापरून आपण जे मोठे मोहीम करतो त्याचा स्पिन ऑफ म्हणजे इतर इंडस्ट्रीमध्ये पण त्याचा फायदा होतो आणि ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली पाहिजे. त्यासोबत आता शिक्षण क्षेत्रात पण खूप संधी आहेत कारण स्पेस एज्युकेटर्स पण लागणार आहेत. टेक्नॉलॉजी आपल्याला ट्रान्सफर करावी लागते. इतर दुसऱ्या डेव्हलपिंग कंट्रीजना पण आपण इतर देशांना पण इस्रो टेक्नॉलॉजी आपली ट्रान्सफर करत असते. त्यामुळे एक समरी करायची झाली तर इस्रोची कामगिरी इतकी मोठी आहे की फक्त देशाला नाही तर जगाला याचा फायदा होतोय आणि अनेक देश आपल्यावर अवलंबून आहेत आणि जगाच्या मॅपवर आपण आता भारत देश किंवा इस्रो ही सर्वात मोठी आणि एव्हर ग्रोईंग स्पेस इंडस्ट्री आहे. श्रोतेहो, थुंबा इथल्या सायकल शेडपासून ते अंतराळ कक्षेत डॉकिंग करण्यापर्यंतची भारताच्या या अंतराळ प्रवासाची वाटचाल म्हणजे लवचिकता, कल्पकता आणि अथक प्रयत्नांची गाथा आहे. ती अविरत सुरूच राहणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी,
लेखन आणि समन्वय सोनाली मंझेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.